ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात शिव भक्तीचा माझा प्रवास, हे माझं आत्मकथन. हं? मी मागील भागामध्ये सांगितलं तुम्हाला की मला रेडिओचा नाद लागला, रेडिओ ऐकत असे कारण मी उदास असे. कसं ना उदास की मला एक दिशा सापडत नव्हती. शाळेतलं बी आता कमी झालं होतं, जात होतो कधी मध्ये कधी मध्ये, कारण आता शाळेत बी माझी गरज पडत नव्हती, कारण शिक्षक नवीन आले होते, शाळा माझ्यापासून दूर गेली होती, मीही मोठा होत होतो. फक्त अभ्यासासाठी काही विचारायचं असेल तर गुरुजीकडे जात होतो आणि गुरुजी मला काम सांगतच होते, कधी असं रिकामी जाऊ देत नव्हती. थोडंसं म्हणले, अरे गिरी, थोडं सांग बरं मुलांना, गोष्ट काहीतरी सांग, अगर गाणं शिकव. मला ते अर्धा एक तास माझ्याकडून घेतच असत. मी जरी तिथून टाळायचं, कारण पुन्हा पुन्हा थोडंसं मोठं होईन तसं मीही टाळू लागलो. कारण काय व्हायचं, गुरुजीकडे गेलं की गुरुजी मला काम सांगितलं म्हणून समजा. म्हणून मी थोडंसं टाळाटाळ, पण चाललं होतं. मलाही कुठं कर्मना गेलं, उदास वाटेल तर शाळेत जात असं मी. मुलांना गोष्टी सांगायचं, मुलांना कविता शिकवायच्या, अशा गोष्टी चालल्या होत्या माझ्या. आणि मी तर सांगितलं तुम्हाला, रेडिओचा नाद असल्यामुळे मी एकदा रेडिओवर बी गेलो, तुम्हाला ते मागील भागामध्ये ऐकलं. आणि एक माझ्यात आत्मविश्वास आलता, पण आपला दिशा कोणती आपली हे सापडत नव्हतं. आता प्रत्येक जणाची एक दिशा ठरलेली असते. मुलं शिकवताना पालक काय करतात की त्याला डॉक्टर बनवायचं, त्याला काय करायचं, असं म्हणजे पालकांचं असतं. त्यासाठी शाळा शिकवायची, आणि त्या काळामध्ये असं काही जास्त नोकऱ्या वगैरे मला तर काही माहीत बी नव्हत्या. कारण वातावरण नव्हतं घरातलं तसं काही. आणि मी एकटा राहत असे जास्त करून. आलं तर एक जास्त मुलांसमोर, आणि तेवढंच. म्हणजे कधीही एकांत मला आवडत असे, एकांत. एकांतमध्ये मी थोडंसं उदास झालो, पुस्तक वाचेन, हे तर तुम्हाला सांगितलंच आहे. मी खूप काही पुस्तक वाचत असे. आणि पण मनामध्ये आपल्याला एक दिशा पाहिजे कुठली तरी. मग अशा करता चालत होतं. मग शेतात तिथं जिथं आता मंदिर बांधलंय तिथं जाऊन बसणं वगैरे, हे तर तुम्हाला पाठीमागे सांगितलंय मी. आणि असं करता करता एक मला किस्सा आठवतोय तुम्हाला आता बोलत बोलतच. माझी 10वीची एक परीक्षा होती, जी त्याच मागं पुढे असेल काळाचा, म्हणजे काही नेमकं लक्षात नाही. आणि 10वीची परीक्षेतली एक मजा झाली. काय होतं, पूर्वी काय होतं, 10वीवर डी.एड असं होतं. कारण जास्त करून नोकऱ्या तर शिक्षक वगैरेचं जास्त होतं, आणि 10वीवर डी.एड असायचं. 10वी म्हणजे महत्त्वाची होती त्या काळात आमच्या. तर 10वीला पास होणं म्हणजे कठीण काम होतं. सगळेच मुलं पास होतील याची नो गॅरंटी, होतच नव्हती शक्यतो, कारण हार्ड होता कार्यक्रम. आताच्यासारखं सोपं नव्हतं ते. आणि आमचं बघितलं तर खेड्यातलं वातावरण, त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस काही गोष्टी होत्या, अभ्यास लक्षात राहत नसतं, अगर वातावरण नसल्यामुळे. क्लासची सोय नसायची त्या काळात कुठे. आता सारखं क्लास वगैरे नव्हते, आता पहिलीपासूनच क्लास लावले आहेत लोक. तर मी लावला होतो वाटते, कशाला क्लास, गणित, इंग्लिश, अजून काय माझ्या लक्षात नाही, पण लावला होता वाटते. पण कधी जातो कधी नाही असं होतं माझं. आणि बघता बघता माझी 10वीची परीक्षा आली. पण घरामध्ये असं काही वातावरण नव्हतं की मुलगा 10वीला आहे आणि त्यांना अभ्यास कर, काही कुणी बोलतच नव्हतं मला. आणि घरामध्ये बसू वाटत नव्हतं मला. येऊन जाऊन मी नाईटनं गुरुनं सांगितल्यामुळे घरी मदत करा असं म्हणून मी वडिलांना मदत करतो शिवणकामामध्ये वगैरे. पण ती लहरी महम्मद सारखं आलं म्हणा तर गेली शनांना तर टाकलं टोपलं बसली उन्हाला, असला कार्यक्रम होता. म्हणजे असं कुठलंच असं म्हणजे कुठल्याच मापात बसत नव्हतो मी. धड शेतात बी काम करत नव्हतो, शेतातलं आवडतच नव्हतं मला. आणि चाललं होतं. आणि 10वीच्या परीक्षेमध्ये एक किस्सा झाला, ते तुम्हाला सांगायचं आहे. तर 10वीच्या परीक्षेचं एक सांगायसारखा किस्सा म्हणजे काय, असं माझं नाव गिरी, आणि वरून एका मुलीचा नंबर आला. म्हणजे असं एका मागे एक आमच्या एका लाईनमध्ये.
आणि मुलगी समोरच्या बाकड्यावर, मी पाठीमागल्या बाकड्यावर. आणि कॉपी प्रकार ही फक्त मुलांचा ऐकून होतो. मला कॉपीचं काही तेवढं इतकं काही नव्हतं ज्ञान. पण बरेच मुलं कॉपी करण्यामध्ये लय तरबेज होते. कुणी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असायच्या. कुणी पॅन्टीच्या आतून त्या आपलं ते आपलं हे पिंढऱ्यामध्ये इलास्टिक लावून त्याच्यामध्ये कॉप्या खाऊन ठेवायचे. कुणी असे वेगवेगळे प्रकार करत होते मुलं. पण मला काही जमत नव्हतं ते. हं? कारण तेवढं काही ॲक्टिव्हपणा नव्हता माझ्याकडे की असं काहीतरी करावं म्हणून. आणि विशेष म्हणजे मी दिशाहीन होतो. हं? शिकायचंय कशासाठी? एकच जिद्द होती माझ्याकडे शिकण्यासाठी, की ती म्हणजे मला माझ्या ते जाणते चुलते होते ना, ते लहानपणी म्हटले होते, एकदम आई ज्यावेळेस शाळेत जात नव्हतो त्यावेळेस सांगितलं होतं की हा मुलगा शिकणार नाही. आणि त्या जिद्दीसाठी मला शिकायचं होतं. हं? असं ध्येय नव्हतं की मला पुढे नोकरी करायचं, अगर नोकरी लागते ना असं होतं, ही काही डोक्यात नव्हतं. फक्त मी शिकत राहिलो, परीक्षा देत राहत होतो. हं? आणि कॉपीचं तेवढं काही मनावर घेतलेलं नव्हतं. हं? पोरं मग म्हणायचे असं करायचे तसं करायचे, पुस्तकं फाडायचे. अपेक्षित म्हणून जे होतं नवीन आलेलं ते अपेक्षा गाईड्स वगैरे ते असं त्याच्या चिठ्ठ्या करू करू ते प्रत्येक त्याच्या क्रमांकानं व्यवस्थित लावायचे. पण मला काही ते जमलं नव्हतं. हं? मी आपलं एका दिवशी कुठला पेपर होता काही मला आठवत नाही तेवढं. मी सायकलवर केजला जात होतो. केजला परिषद होती माझी, जिल्हा परिषदला. तर शाळा मोठी होती तिथे. आणि त्या मुलीचा नंबर आलेला होता पुढे माझा मागं. पण त्या मुलीनं अशी कॉपी केली होती भारी की हं, ती जे पहिलं काय होतं स्कर्ट, अम्ब्रेला कर्ट म्हणून होते, म्हणजे अम्ब्रेला अम्ब्रेला असं त्याला नाव होतं स्कर्टला. तिनं डबल घातलं होतं स्कर्ट. आणि आतलं कर्ट जे होतं ते पांढरं होतं. आणि त्याच्यावर दुसऱ्या कलरचं घातलं होतं, निळसर निळसर कलरचं, निळा काळसर असं डार्क ह्याच्यातलं. कारण काय होतं की वरून मधल्या पांढऱ्या त्या ह्याच्यावर अम्ब्रेलावर तिनं कॉपी लिहिलेल्या होत्या, पॉईंट 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 मोजके लिहिलेले होते. आणि तिनं ती डबल घालून ती आली मध्ये, पण ती कोणालाच माहीत नाही. पण असं झालं, पेपर आपले हे दिले, पेपर दिले सगळ्यांना की असं. तिनं पुढे गेलं, शिक्षक की हळूच मला म्हणते, असं म्हणते, ए गिर्या. म्हणलं काय? मी असं ते अम्ब्रेला पाठीमागून पांढरा अम्ब्रेला बघ आतमध्ये, त्याच्या खाली कॉपी असं म्हणजे पॉईंट लिहिलेत. मी ज्यावेळेस विचारीन ना त्यावेळेस तू मला सांग. म्हणलं काय? आता ते आंबरेवर लिहिलं, मी कसं बघणार ते? हं? पण अशी आयडिया केली होती तिनं. पुढे सगळं झालं, जितकं लिहायचं तेवढं हळूच तिनं ते मागून असा, ती वरला जी आंब्रेला होता निळसर कलरचा, तिनं वर असा पाठीमागून केलेला करून ती अशी बसली. आणि बाहेर कुणाला जाणवत नव्हतं एवढं मधलं. आणि तिनं विचारला एक प्रश्न मला. एक प्रश्न विचार म्हणजे असं असं त्याचं सांगलं होतं. हळूच बनायची, हळूच, लय नाजूक आवाज. अरे त्याचा काय, त्याचं काय रे पकड. मग आता खाली कसं बघायचं? मग मी वरून पेन असं लिहित लिहित खाली टाकला. कारण ती शिक्षक समोरून बघत असं ना, ती सारखं लक्ष असायचं त्याचं. मग खाली पेन टाकलं. मी पेन उचलायच्या निमित्तानं खाली वाकलो असं. आणि बघितलं. हळूच सांगते ती. मग तिला मी असं वरून नुसतं हळूच म्हणलं मी, असं असं आहे म्हणून, हे असं आहे तिचं. हं? ही दोघांची कुलबुल 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 शांत वातावरणामध्ये आमचा आवाज ऐकू यायला लागला. कधी मध्ये मग मी 2-3 वेळेस खाली वाकायचं, वाचायचं आणि परत तिला सांगायचं. माझं लिहिणं तर वेगळीकडेच राहिलो, मी त्याच्यातच गुरफटून गेलो. हां. आणि ते समोरच्या शिक्षकाच्या लक्षात आलं. समोरच्या शिक्षकाच्या लक्षात आलं आणि ते आलं ना माझ्याकडे. म्हणलं, ए काय नाव रे तुझं? म्हणलं गिरी. खाली का वागतो तू सारखं सारखं, कॉपी काढतो का? म्हणलं नाही सर. ओट ओट ओट. उठलो. इकडे ये, इकडे बाजूला ये. काढ पॅन्ट. अहो नाही सर. नाही काय म्हणतो? काढ. टाकली एक मांडीवर छडी. टाक, काढ काढ. आता ती मुली कुकून इकडे. आता काय
लाजत लाजत म्हणजे त्यानं मला एक शिक्षा म्हणून तेवढ्या मुलांमध्ये मला पॅन्ट बोर मुलं बघायला एक समजून का बघा यायचा कर पॅन्ट कर पॅन्ट काढली पॅन्ट म्हणलं नाही सर. बघितलं त्याने असं चापून बघितलं पण नाही म्हणलं. मग खाली का वागतो? खाली वाकून काय करतो? मी 3-4 वेळेस बघितले तुला, प्रत्येक वेळ खाली वागतो खाली. नाही हो सर, पेन पडला होता. सारखा सारखा पेन कसं काय पडतो तुझा? सारखा सारखा पेन कसं काय पडतो? तुला नीट धरता येत नाही का? की मग मारलं. मग आता थांब म्हणले, तुला मी करतो म्हणले. आणि त्यानं पेपर लिहायचा नाही घेतला, त्यानं पेपर यूज करून बस म्हणले. आता मग आता जर पेपर घेतल्यानंतर काय करायचं? ते समोरच्या मुलीच्या लक्षात आलं की ह्याचा पेपर घेतलाय, पण ती काहीच करू शकत नव्हती. काही नाही, मग सगळ्या मुलांनी सुटलं की मग मला सोडलं. आता काय तुम्हाला तर पुढचं काही सांगायची गरज नाही. जे व्हायचं ते झालं. तो पेपर ज्या अर्थी लिहिला नाही त्या अर्थी मग पास होण्याची शक्यता कमीच आहे ना. पण हे झाला किस्सा. मग त्याने मला आदल्या दिवशी ते ज्यावेळेस परीक्षेला त्याने ते माझ्यावर डोकं म्हणजे त्याचं लक्ष म्हणजे आलं की त्यानं मला पेपर झाल्यानंतर बोलून घेतलं दुसऱ्या दिवशी आणि म्हणले, अरे येड्या, पोरीच्या नादी लागून तू तुझा पेपर घालवलास ना म्हणले. तर बाहेर असल्यामुळं मी वाक्य सहज आमच्या आता संत साहित्य वाचण्यात आलेलं असन. अहो, जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे. म्हणजे तू खाली म्हणजे म्हणलं सर काय होतं, त्या मुलीनं त्या स्कर्टवर लिहिलेली होती कॉपी आणि तिनं मला सांगितलं होतं की तू वाचून मला सांग काय ते सांगत होतो म्हटलं. अरे म्हणला, समाज कार्यकर्त्या, तुझं वाया घालवलं ना दुसऱ्याचा नीट खेत करता करता, तुझा पेपर घालवला ना तू. म्हणलं तसं आहे गुरुजी, मला काही नोकरी फेवकारी करायची नाही, पण ती मुलगी हुशार आहे, आता कॉपी करेन. म्हणलं तिचं कल्याण तर होईल ना, माझं काय कल्याणाचं, मला उगं शिकायचं म्हणून शिकायला लागलं. म्हणलं असं काय माझं कुठं मला काय नोकरीसाठी शिकायचं नाही, काय नाही, कुठलं काही करायचं नाही. वा 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 म्हणजे मग परीक्षा कशावर देतोस? म्हणलं परीक्षा द्यायची ना, म्हणलं परीक्षा तर द्यावं लागते ना म्हणलं. तर अशा पद्धतीनं आमचा पेपर गेला. त्यावेळेस पुन्हा दिले, डबल परीक्षा दिली, ते पुढचा प्रश्न राहिले. मग कालांतराने काय झालं, ती मुलगी D.Ed केल्यानंतर ती शिक्षिका झाली. बऱ्याच एक कालावधी 5-7 वर्षाच्या कालावधी गेला असेल, अगर जास्त बी गेला असेल. एवढं माझी केज त्या म्हणजे केज आमचं जे आहे तिथं मी कशाला तरी असं कुठंतरी चातानी आलो होतो. तर तिनं बघितलं, पण आता ती कशा ओळख होती, ती त्यावेळेस स्कर्टवरती तसली बघितलेली, आता साडी, तिच्या काकाला मूल होतं. तर तिनं ओळखलं आणि ती आली जवळ. त्याच्याबरोबर बहुतेक तिचा नवरा असेल, ते आले जवळ. म्हणली, काय गिऱ्या, ओळखलं का? म्हणलं नाही ओळखलं. आता कसं मी एवढं डोकंच लावत नव्हतं, कारण ते त्याचं थोबाड पुढे होतं आणि जास्त बोलण्याचा काही संबंध नव्हता, तेवढं त्या कॉपी पुरतं चालतं. कशाला लक्षात ठेवतं, फक्त आपला पेपर गेला एवढंच लक्षात आहे आपल्या, आणि कुणामुळं गेला हे बी लक्षात आहे तेवढं. पण हीच आहे बाई म्हणून कुठं माहीत होतं मला. मग ती म्हणले, ओळखलं नाही? म्हणलं नाही ओळखलं की. अरे तू मी 10वीला परीक्षेला होतो तिथं तुला पेपर देऊ दिला नव्हता गुरुजींनी, ते सरांनी. हां म्हणलं ओळखलं ना. म्हणलं काय करतोस? म्हणलं काय नाही करत, असंच आपलं. मग पुढे शिकलास का नाही? शिकतो, पण म्हणलं काय पास झालता का नाही? म्हणलं कशाला, गेला पेपर माझा त्यावेळेसचा. म्हणले जाते ते, अरे काहीतरी कर, शिक काहीतरी. म्हणलं तुम्ही काय करतात? मी शिक्षक आहे आणि हे बी शिक्षक आहेत. असं आहे का? बरं बरं बरं, चांगलं आहे. झालं एवढं. पण माझ्या डोक्यात एक क्लिक झालं, अरे लोक, आपण त्या लोकांसाठी केलं, लोक शिकून नोकरीला लागले.
आणि आपण काहीच करीत नाही. थोडंसं वाईट वाटलं. हं? आपला अवतार काय, रुपयाचं काम करणं नाही, जायचं आपण आपलं थोडंसं काम करायचं, त्याच्यावर शिकायचं. कुठं काय आपलं एक ध्येय नाही, लोकांनी ध्येय गाठलंय. हं? त्यावेळेस वाईट वाटलं ती गोष्ट. हं? अशा पद्धतीनं माझे चाललं होतं. आणि त्याच 10वीच्या परीक्षेच्या नंतर त्या कालावधीमध्येच मी फोटोग्राफी पण शिकत होतो. ते पाठीमागे एक उल्लेख केला होता. मी खरबडे सर म्हणून एक गीता फोटो स्टुडिओ म्हणून केलेला दुकान होतं त्यांचं. ती गायकवाड गुरुजीमुळे तिथं मला ठेवलं होतं शिकण्यासाठी म्हणून. पण ही खरबडे सर काय करत होते, ते होते वसंत विद्यालयाला शिक्षक चित्रकलेचे. हं? त्यांनी सकाळी 10ला जायचे आणि दुपारी एक चक्कर हाणायचे आणि संध्याकाळी यायचे. आणि मला काही ते नुसतं दुकान राखायलाच ठेवलं होतं. कारण कुणाचे फोटो द्यायचे, त्याची पावती करायची. पण मला फोटो ज्याच्यासाठी गुरुजींनी मला ठेवलंय तिथं, ते काही मला शिकवत, महिना दीड महिना झाला तरी ही काय वाघ शिकवायला तयार नाही गुरुजी. म्हणजे कॅमेऱ्याला हात लावायचं अवघड. ती गुपचूप गेल्यानंतर दरवाजा बंद करायचा आणि कॅमेरा कसा असतं बघायचा. पण त्यांनी अगोदरच बजावून ठेवलं होतं, कॅमेऱ्याला वगैरे हात लावायचा नाही. आता त्यांचं सुद्धा त्यावेळेस बरोबर होतं. कारण आता मला ते योग्य वाटतं, पण त्यावेळेस मला त्यांचा राग येत होता, खरबडे सरांचा. कारण मला शिकायला ठेवल्यानंतर ह्या माणसानं मला कॅमेरा कसा चालवायचा, काय असतं हे सांगतच नसतं. मी आपला प्रयत्न करायचा, पण त्यांनी बंदी, मग मुकाट्याच असं बघायचा प्रयत्न करायचा. पण ती हात लावून, कारण काय असायचं, ती नुकसानकारक होतं. कारण आताच्या सारखे डिजिटल कॅमेरे वगैरे नव्हते, ते रोलचे कॅमेरे होते, ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातले कॅमेरे, मोठे कॅमेरे होते ते. आणि त्याच्यामध्ये असं रोल असायचं आणि ते महाग असायचं ते मधलं रोल हे वगैरे. आणि त्याला जर थोडाही प्रकाश उघडणं, प्रकाश जर गेला तर ते खराब व्हायचं ते. ते तंत्रज्ञान वेगळं होतं त्या काळाचं. त्याच्यामुळं त्यांचं वर कपडा झाकून ठेवलेला असायचा आणि अंधारातच असायचं, शक्यतो बाहेर कॅमेरा असं काढत नव्हते. आणि ते कॅमेरा स्टँडवर उभा केलेला, पुढे पुन्हा त्या माणसानं डोळे झाकून रेडी. कारण फोटो काढायचं शिकण्यासाठी वर्ष 6 महिने तरी लागायचं. असं सहजासहजी आता सारखं कुठला बारकं लेकरू बी फोटो काढतंय मोबाईलवर तर. पण ती काळ तसा नव्हता. कॅमेरा चालवणं अत्यंत हार्ड होतं. कारण काय होतं, एकदा क्लिक केलं, असं जर दाबलं तर ते निगेटिव्ह खराब होऊ शकत होते. कारण ती जर समोर आपण व्यवस्थित नाही धरलं फोटो असा कॅमेरा, आणि शटर जे दाबताना वरून दाबताना जर असं थोडा किंचित वरी कॅमेरा असा खाली सरकला तर त्या माणसाचं मुंडकं वरी आणि त्याच्या बॉडीचाच फोटो निघायचा. आणि ती कसा निघाला हे कळत नव्हतं. कधी निघायचं ते पूर्ण रोल झाल्यानंतर, रोल धुतल्यानंतर, म्हणजे डेव्हलपिंग केल्यानंतर रोलवर निगेटिव्ह दिसायचं. म्हणजे काळे केसाची पांढरे केस दिसणं, म्हणजे सगळं उलटं. आणि ज्यावेळेस ते पेपरवर पॉझिटिव्ह करायचं त्यावेळेस ती खरं फोटो, आणि ती बी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. तो माणूस काळा आहे का गोरा आहे काही कळत नव्हतं. आणि त्याचं प्रोसेस खूप जास्त होतं. म्हणजे फोटोग्राफी करायची शिकायची असेल तर 2-4 वर्ष तरी लागत होतं. सहजासहजी असं कुणालाही जमत नव्हतं, बरेच वर्ष काढावं लागत होते. कारण ते हार्ड काम होतं. अगोदर फोटो काढायचंच अवघड होतं, तिथून फोटो काढल्यानंतर ते डेव्हलपिंग करणं, रोल डेव्हलपिंग करणं, हे तेही अंधारात करावं लागायचं. डार्क रूम म्हणून असायची ते. त्या डार्क रूममध्ये एक लाल दिवा असायचा आणि त्याच्यामध्ये 3 अशा डिश असायचे. त्यात एक साधं पाणी, हायपो, ॲशिड वगैरे काही काही बरंच आता माझ्या लक्षात नाही ते केमिकल. आणि त्याच्यामध्ये ती निगेटिव्ह रोल काढल्यानंतर त्याच्यामध्ये असं असं करू करू असं करू करू असं करू करू ते निगेटिव्ह धुवून काढायचं. म्हणजे रोल धुवून काढायचं, म्हणजे त्याचं असं करायचं, प्रोसेस करायचं. पुन्हा त्याला एक टायमिंग दिलेला असायचा, किती सेकंद काय सेकंदमध्ये होतं. मग तेवढे सेकंद झालं की लगेच त्या दुसऱ्या केमिकलमध्ये टाकणं, पुन्हा ते पाण्यातून असं धुवून काढणं, पुन्हा असं वाळू घालणं मध्ये. आणि तो सुकल्यानंतर ते निगेटिव्ह तयार झालं. परत सुकल्यानंतर ती निगेटिव्ह एक एनर्जीमेंट मशीन म्हणून होती, त्याच्या मशीनमध्ये घालायचं ते. आणि त्याच्यातून असं वरून लाईट असं टाकून खाली ती एक पेपर असायचा. त्यावेळेस विद्दू कंपनीचे, कॉडॅक वगैरे अशा कंपनीचे पेपर होते ते. ते पेपर खाली लावायचं आणि त्या पेपरवर ती वरलं प्रतिमा पडायची. मग तिला बी शेकन दिलेले काही ते ठराविक टायमापर्यंत. तेवढं ठरलं की बंद करायची लाईट आणि ती उचलायचं कागद म्हणजे पेपर
आणि त्या ह्याच्यामध्ये केमिकलमध्ये अजून धुवायच्या ते, आणि त्यानंतर हळूहळू प्रतिमा त्याच्यावर उमटायची. त्यानंतर साध्या पाण्यामध्ये धुवायचं आणि सुकवायचं. असं फोटो होता. सहजासहजी म्हणजे झटकीपट होत नव्हतं ते काम. आणि ती रोल भरल्याशिवाय, ते पूर्ण रोल झाल्याशिवाय फोटो काही मिळत नव्हते. म्हणजे एकदा फोटो काढल्यानंतर 2-4 दिवस, 8-8 दिवस लागायचे ते फोटो आपल्याला मिळण्यासाठी. एवढं अवघड होतं ते. आता काय लगेच क्षणिक 1 मिनिटात फोटो. तर ही काम होतं. मग मी कधी जायलो कधी नाही, मला मी निराशा यायला लागली. कारण इतके दिवस जातो आपण नुसतं दुकानात झाडू मारतो, हे माणूस फोटो शिकवत बी नाही, काय नाही, फक्त फोटो काढताना मध्ये बोलवायचा, बघ कसं काढतोय ते. पण कॅमेरा चालवायचं कधी सांगत नव्हतं ते. म्हणून मी 1-2दा प्रयत्न केला, त्यानं ओळखलं, त्यानं तिथं झाकून ठेवलेलं थोडासा कपडा इकडे तिकडे अस्तव्यस्त झालेला की त्यानं ताण दिला आणि बोललं मला ते. मी उलटं बोललो मी त्यांना, किंवा म्हणलं, गुरुजी म्हणलं तुम्ही मला शिकवत नाहीत, मला शिकण्यासाठी ठेवलं ना गुरुजींनी. अरे म्हणले इतक्या लवकर शिकत नसतेत म्हणून, त्याला खूप वेळ होते. ते तर त्यांचं बरोबर होतं, ते आत्ता कळतंय, त्यावेळेस नव्हतं कळत मला. आणि मग मी जाईना गेलो, असं तसं होईल. मग गुरुजीकडे तक्रार केली, आमच्या गायकवाड गुरुजी, ज्याने का मला चांगलं शिकवलं, असे गायकवाड गुरुजी, त्यांच्याकडे, कारण ती त्याच गल्लीमध्ये राहत होती. त्यांच्याकडे म्हणले तिथून मुलगागिरी येत नाही म्हणले, आता कधी येतो कधी नाही म्हणले. मला विचारलं एका दिवशी गुरुजीने बोलून घेऊन की अरे तू जात नाही का? म्हणलं गुरुजी मला ते शिकवतच नाहीत फोटो काढायला. नाही, मी सांगितलं त्यांना. मग त्याने पुन्हा त्यानंतर मला थोडं शिकवायला चालू केलं, पण काही कालावधीसाठीच. एवढं काही हे म्हणजे त्यांनी काही परफेक्ट असं काही सांगितलं नाही, की फक्त न्यायचे मला ते काम करताना मध्ये डार्क रूममध्ये उभा करायचे, कसं धुतो काय बघ म्हणायचे, नुसतं बघत राहा म्हणायचे. पण हात लावू देत नसत त्या ह्याला कशाला. मी बघायचं. मग ती गेल्यानंतर मी एक दिवशी केला प्रयोग, निगेटिव्ह कट करून. मी मग मला तेवढंच, आता मला अनुभव नव्हता काही, पण थोडंफार काहीतरी आलं. ती माहीत झालं त्यांना. असे बोलले मला की भयंकर. अरे म्हणले ती लोकांचे असतात म्हणले निगेटिव्ह, तू खराब करते, लोकांचे फोटो असतात त्याच्यामध्ये, त्या कॅमेऱ्यामध्ये रोलमध्ये, तू कसं डायरेक्ट कट केलास तू, असं तसं झालं. आणि ही तक्रार मग आमच्या भावाकडे गेली. भावानं ते चित्रकलेचा शिकलेला होता, तो बीडला, ते कॉलेजमध्ये, चित्रकलेच्या कॉलेजमध्ये चित्र वगैरे, आणि त्या सरांचं पण तेच शिक्षण झालेलं होतं. मग भाऊ त्यांच्याकडे गेला. मग ते भाऊ त्यांच्याकडेच राहिला, तो तिथं फोटोग्राफी शिकायला बी, ती चित्रकला दोन्ही एका क्षेत्रातले असल्यामुळे त्यांची सेटिंग जमली ते. आणि आम्हाला काढलं अजून बाजूला. आम्ही अजून आलो गावाकडे. मग गावाकडे आलो की आपलं चाललं. मग ती उदास वाटायला लागलो, काय करायचं काय नाही, की जर फोटोग्राफीतलं अर्धवट तिथं काही नाही. पण योगाव असा झाला की आमच्या भावाने एक कॅमेरा घेतलेला होता, कुणाच तरी असा जुना कॅमेरा. आणि जे भावाला सुरुवातीला जमत नव्हतं, मी डोकं लावित होतो कसं काढायचं ते, अगोदर थोडं तरी मला तिथला अनुभव आला होता ना. मग मी ती कॅमेराचा वापर केला. मग ते कॅमेरामध्ये रोल टाकून मग फोटो काढायलो. मग कधी चुकायचं, असं तसं व्हायचं. मग धुवून आणायची तिकडून, चालू होतं. आणि मी थोडंफार असे फोटोग्राफी करायला लागलो त्याच्यातली. आणि पण अशी दिशा नाही मला कुठली व्यवसायामधली भेटली. हे करायचं. मग ती भाऊ तिथं शिकत असला तरी भावाचं काही लक्ष नव्हतं घरी. ते कधी यायचा कधी नाही, काय त्याचं वेगळं होतं. पण मला तर हे दररोजचं काम पडलेलं होतं. संध्याकाळी शिवणकाम करणे, बाहेर इकडे तिकडे फिरणे. आणि उदाशी नावाचं जे होतं तंत्र, ती उदाशी काही जात नव्हती, कारण मला दिशा सापडना गेली ती, काय करावं आणि काय नाही. आता मग मी इकडं काही बघायचं, वेगवेगळे प्रयोग करून बघायचं. समजा रेडिओवर ऐकण्याचं, रेडिओवर हे बी लिहायचं, मी कथा बी लिहायचं, पाठवायचं बी, आणि कथा ती व्हायच्या बी सादर, तिथं बी कधी करायचो. पण ही काही असं दिशाहीनच होते ना सगळे, असं कुठलं परिपक्वता काही नव्हती त्याच्यामध्ये. आणि मग कुठंतरी माझं मन वाटायलं की आपण आता या गोष्टीमध्ये ही चाललंय, पण आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे.
आणि काय करायचं ही तर आता दररोजची देवपूजा ह्या गोष्टी होत होत्या. मी असं काही करावं वाटायचं की जेणेकरून आपण कुठंतरी स्थिर व्हावं जीवनामध्ये. हं? पण जीवनामध्ये स्थिर होण्यासाठी मला अशी दिशा सापडणार गेली ती. कधी कधी वाटायचं नोकरी का करतात की लोक, कशाला शिकतात आणि काय. आपण कुठंतरी अजून मटाफिटावर जावं, अगर कुठं निवांतमध्ये राहावं. हं? नको घरी गेलं की किरकिर, आईवडिलांचे भांडणं, घरामध्ये स्थिर मन नाही. म्हणजे कुठंच माझं मन लागत नव्हतं. मन थोडंफार लागायचं तर ते नामस्मरणात लागायचं. नामस्मरण केलं मला मग त्रास व्हायला की मी आपलं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं बोलत राहायचं मनातल्या मनात. चालू होईल. मग ही फक्त तेवढं म्हटलं की मला बरं वाटायचं. हं? मला प्रश्न पडायचे की मी काय करावं, नेमकं काय करावं, कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला मन का लागत नाही. तर मी देवदेवच करावं म्हणजे. पण देवदेवाला कोण मानतंय, कारण त्या काळात काही महाराज वगैरे एवढी काय मान्यता नव्हती. आमच्याकडे महाराज लोक यायचे ते संन्याशी लोक येत असे घरी. हं? मग कधी कधी वाटायचं त्यांच्याबरोबर जावं काय की तिकडेच मठापिठावर कुठे फिरत राहावं, काय करावं, भिक्षा मागावी. आणि का बरं हे लोक दुसऱ्या मुलांसारखं काहीतरी करून पुढे आपलं समजा कुटुंब उभा करणे, लग्न करणे, ह्या बी गोष्टी काही डोक्यात येत नव्हतं. हं? मला पोरं टिंगल टवाळीनं कधी कधी म्हणायची बी. म्हणजे कारण काही पोरांचे त्यावेळेस कसं करतात कमी कालावधीमध्ये सुद्धा लग्न झालेली होती. हं? त्या खरं वय नव्हतं माझं लग्नाचं ती, पण पोरांचे झाले होते. मग पोरं गप्पा मारायचे लग्नातल्या असतं, आणि मी ती गप्पात कधी रस घेत नसे त्यांच्या. म्हणले तुला लग्न नाही करू वाटत. आता लग्न ए बाबा माझं कशातच काही नाही, मी कशा लग्नाचा विषय घेऊ. मग का मठाफिटावर राहायचं आहे काय, का मठपीठ स्थापन करायचं आहे. नाही आता मंदिर तर म्हणजे करायचा विचार आहे तुझा, ते करतोस महादेवाचं. मग अजून काही पुढे काही करायचा विचार आहे काय. तसं काही नाही बाबा, तसं काही नाही. खरंच काही नव्हतं बी तसं माझ्या डोक्यात. तसं काही मोठं ती मठातलं असं काही प्लॅन कुठला नव्हता बी काही. फक्त देवात मला थोडंसं मन रमतंय एवढंच मला माहीत असल्यामुळे मी देव करीत होतो. मग असं वाटायचं की काहीतरी आपण चांगले मंत्र जप करून एखादी शक्ती मिळवावी. शक्ती तशी तर अंतर्गत माझ्या एक दैवी शक्ती होती, पण त्याचा उल्लेख झालेला नव्हता. म्हणजे त्याचं काही असं मला जास्त दाखवत नव्हतं काही, आणि त्याचं मला त्याची जाणीव पण नव्हती. फक्त माझ्या हातून काही गोष्टी सांगितल्या ती खऱ्या होत होत्या, पण ती माझ्या शक्ती अशी याची जाणीव नव्हती मला. मी तर लहानपणी सांगितलं ना तुम्हाला की मला लोक शेतामध्ये घेऊन जायचे याला आपलं पाणी विहिरीचं सांगायला वगैरे. मी सांगायचा अंदाज म्हणजे मला त्यातलं काही कळत बी नव्हतं, तरी मी सांगत होतो. पण होती काहीतरी शक्ती, पण त्याची जाणीव नव्हती मला. पण काय करावं काय नाही एवढं मला काही कळत नसतं. दररोजचा दिवस जात होता असंच. आणि मग कर्माना गेलं की आपलं ठरलेलंच आटम आहे, देव करणं, एखादं धार्मिक पुस्तक वाचणं. पण जगण्यासाठी दिशा अशी काही सापडतच नव्हती, आणि मला त्याच्याविषयी काही आकर्षण पण नव्हतं. इतर मुलांना जसं आकर्षण असतं तसं माझ्या मनात काही आकर्षण नव्हतं. म्हणून बरेच जण मला तुला महाराज व्हायचं आहे कारण नेमकं आहेच बी गोसायचा तो, तुमच्यात महाराज पण कोणी करीत बी नाही, तू तरी कर काय असं म्हणायचं. पण मला ते वाटत नव्हतं की मी महाराज होणार आहे का नाही, याचं काय त्याची काही कल्पना नव्हती. पण मी धार्मिक गोष्टीविषयी बोलत असे. कुठलाही विषय असेल पोरांमध्ये तर मी चांगलं समजावून सांगत असे ती. मग कुठल्याही ज्ञानातलं काही असो, माझं वय बी नव्हतं त्या गोष्टीतलं, मी त्या गोष्टी बोलत असते. त्याच्यामुळं बऱ्याच जणांचा गैरसमज होता, अगर समज होता की ही नक्कीच महाराजासारखंच बोलतंय. म्हणून ते मला एक थोडं थोडं कुणी महाराज बी म्हणू लागलं पोरापैकी बी. का गिरी महाराज म्हणायच्या, म्हणजे हे ना टिंगलीनं म्हणायचे काही. पण महाराज म्हणले म्हणून आपल्यात महाराज गुण बी नव्हते काही, असं वाटायचं. हे दिवसांदिवस चाललं होतं. मी उदास होतो, फक्त माझी उदासी जात होती फक्त शिव जप करण्यानं, अगर देवाचं साहित्य वाचल्यानं. मग
पुढे असेच दिवसेंदिवस चालले होते. बरेचसे असे अनुभव काही काही मध्ये आले. हं? आणि ते कसे आले हे तुम्ही पुढील भागामध्ये ऐकणारच आहोत. हं? तर मंडळी, आता आपला जास्त वेळ घेत नाही, पुढे बोलणारच आहोत. पण तोपर्यंत आजचा भाग इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.